नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीतील इतिहास विषयातील प्रकरण 2 भारत 1960 नंतरच्या घडामोडी हे प्रकरण अभ्यासणार आहोत. भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 मध्ये लगेचच भारताने संविधानाचा स्वीकार केला. म्हणजेच भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक 1950 साली झाले. म्हणजेच 1950 मध्ये भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. भारतीय समाज पद्धती ही बहुजिन्सी आहे. म्हणजे भारतीय समाजात विविध भाषा, धर्म, वंश आणि अनेक जातीचे लोक राहतात. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये भारताला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. म्हणजे भारताला अनेक प्रकारच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकास साधायचा होता. अनेक प्रश्न सोडवायचे होते. त्यातूनच नियोजन आयोगाची निर्मिती करणे, औद्योगिकीकरणावर भर देणे, आर्थिक विकास साधणे, देशातील दारिद्र्याची समस्या दूर करणे, म्हणून भारताने लोकशाही मार्ग स्वीकारला. ह्या सर्व कारणांमुळे निवडणुका घेण्यात आल्या. निवडणुकांचं यशस्वी आयोजन करण्यात आलं आणि लोकशाही परंपरांवरचा विश्वास, त्यामुळेच भारताला राजकीय स्थैर्य प्राप्त करणं शक्य झालं. म्हणजेच भारतात लोकशाही रुजवली गेली. तसेच दुर्बल समाज घटकांसाठीच्या कार्यक्रमांचा देखील समावेश सामाजिक सुधारणांमध्ये करण्यात आला आणि त्यातून भारतामध्ये विकास घडवून आणण्यात आला. 1960 नंतरच्या भारताच्या राजकीय इतिहासातील काही महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहूयात. 1960चे दशक भारताच्या राजकीय परिस्थितीवर परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी ह्या 1960च्या दशकात घडल्या. कारण भारताला जरी 1947 साली स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरी देखील गोवा, दमण आणि दीव हे जे प्रदेश होते हे पोर्तुगीजांच्या राजवटीखाली होते. त्यांची मुक्तता मात्र झालेली नव्हती. नंतरच्या काळात 1960च्या दशकात ह्या पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असलेल्या ह्या प्रदेशांची मुक्तता झाली आणि ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. त्याचबरोबर उत्तरेकडील सीमारेषेवर भारत आणि चीन यांच्यात जवळपास 1950 सालापासूनच संघर्ष वाढत होता आणि हा जो तणाव होता, ह्या तणावांची परिणती अखेर दोन्ही देशांमधील युद्धात झाली. हे सीमारेषा युद्ध होतं. 1962 साली भारत आणि चीन ह्या दोन देशांमध्ये मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात युद्ध झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री, पंतप्रधान हे होते पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांना परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे समजले जाते. कारण त्यांनी अशा प्रकारचं परराष्ट्र धोरण आखलं की ज्यामुळे भारताचा सामाजिक विकास होईल, आर्थिक विकास होईल. म्हणजेच सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं. पंडित जवाहरलाल नेहरू नंतर 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं आणि त्यानंतर भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे झाले. लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध सुरू झालं. सोव्हिएत युनियनने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ह्या युद्धादरम्यान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. म्हणजेच त्यांनी भारतीय शेतकरी आणि भारतीय सैनिक यांचं महत्त्व अधोरेखित केलं आणि संपूर्ण भारतात भारतीय लोकांमध्ये किसान म्हणजे शेतकरी आणि जवान म्हणजे सैनिक यांच्याविषयी आत्मीयता निर्माण केली. त्यानंतर लगेचच 1 वर्षांनी म्हणजेच 1966 मध्ये ताशकंद ह्या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं. त्यानंतरचा कार्यकाल होता श्रीमती
इंदिरा गांधी यांचा. श्रीमती इंदिरा गांधी 1966मध्ये भारताच्या पंतप्रधान झाल्या. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेश, नंतर निर्माण झालेला जो बांगलादेश होता त्याला पूर्व पाकिस्तान असं संबोधलं जायचं. आणि त्या दरम्यान ह्या पूर्व पाकिस्तानवरून पाकिस्तानमध्ये मोठं आंदोलन निर्माण झालेलं होतं. ह्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं शेख मुजीबुर रहमान यांची जी मुक्तवाहिनी होती तिने केलेलं होतं. या समस्येचा परिणाम मात्र भारतावर सुद्धा झाला, कारण ही इतकी मोठी समस्या होती की मोठ्या प्रमाणावरती निर्वासित भारतात आलेले होते. निर्वासितांच्या समस्या आपण भारतीय आव्हानं म्हणजे भारतासमोरची जी आव्हानं आहे त्या आव्हानांमध्ये सखोलपणे पाहणार आहोतच. त्यानंतरचं 1960च्या दशकानंतर 1970च्या दशकामध्ये कशा प्रकारे वेगवेगळ्या घडामोडी घडल्या ह्या घडामोडींचा आपण अभ्यास करूया. 1971मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा युद्ध झाले. लक्षात घ्या, पहिलं युद्ध झालं 1965मध्ये. भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचं पहिलं युद्ध झालं 1965मध्ये. त्यानंतर 1971मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्ध झालं, कारण भारत पाकिस्तान यांच्यातली समस्या यांतला तणाव वाढतच होता. 1971 नंतर पूर्व पाकिस्तान समजला जाणारा जो भाग होता बांगलादेश, ह्या बांगलादेशची स्वतंत्र निर्मिती झाली, म्हणजे ते स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलं. नंतरच्या काळात शांततेच्या कारणासाठी भारत अणुऊर्जेचा वापर करेल हे भारताचं जे धोरण होतं, या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने 1974मध्ये राजस्थान ह्या ठिकाणी असलेलं पोखरण ह्या ठिकाणी जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली. लक्षात ठेवा, 1974मध्ये राजस्थानमधील पोखरण ह्या ठिकाणी भारताने आपली पहिली अणुचाचणी केली. सिक्कीम हा जो प्रांत होता, सुरुवातीच्या काळामध्ये सिक्कीम प्रांत हा भारतीय संघराज्यामध्ये समाविष्ट नव्हता, परंतु 1975मध्ये सिक्कीमची जी जनता होती, ह्या सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या दृष्टीने पाऊल उचललं, म्हणजेच तिथे मतदान घेतलं गेलं. आणि त्यामुळे 1975मध्ये सिक्कीम भारतीय संघराज्यात सामील झालं, म्हणजे स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला सिक्कीमला. त्यानंतरच्या घडामोडींना, राजकीय घडामोडींना ह्या कालावधीत खूप वेग आलेला होता, कारण हे जे दशक होतं ह्या दशकामध्ये भारतीय राजकीय परिस्थिती जी होती ती अतिशय अस्थिर झालेली होती. अनेक कारणं सांगितले जातात. राष्ट्रीय आणीबाणी ह्याच कालावधीत घोषित केली गेली. जवळपास 1975 ते 1977 हा संपूर्ण कालावधी जो आहे तो कालावधी, ह्या कालावधीत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली. आणीबाणी म्हणजे काय? तर लक्षात घ्या, आणीबाणी म्हणजे लोकशाहीला स्थगिती देऊन हुकुमशाही पद्धतीने संपूर्ण कारभार चालवला जातो. आणीबाणीच्या काळात व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जाते, म्हणजेच व्यक्तीला आपल्याला संविधानाने जे स्वातंत्र्य बहाल केलेले आहेत तर ते स्वातंत्र्य त्यांचा संकोच होतो. भाषा, लेखन, विचार म्हणजे अशा प्रकारच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा निर्बंध लागू होतात. आणीबाणीचे एकूण 3 प्रकार पडतात. संविधानातील कलम 352 यानुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली जाऊ शकते. कलम 356 यानुसार एखाद्या घटक राज्यामध्ये परिस्थिती अस्थिर झालेली असेल, राजकीय परिस्थिती किंवा आर्थिक परिस्थिती, त्यातून राष्ट्रपती राजवट लागू केली जाते, तिला आणीबाणी म्हटलं जातं. त्यानंतर कलम 360 यानुसार संपूर्ण देशभर आर्थिक आणीबाणी लागू करता येते. तर कलम 352 यानुसार श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारतामध्ये
आणीबाणी लागू केली. ही जी आणीबाणी होती, कारणं त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 1962मध्ये भारत आणि चीन यांच्या दरम्यान युद्ध झालं होतं. मॅकमोहन ट्रीशी संदर्भात भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं. त्यानंतर 1965मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं. त्यानंतर लगेचच 1971मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालेलं होतं. ह्या युद्ध काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती संरक्षण व्यवस्थेकडे, म्हणजे अर्थव्यवस्था जी होती, ह्या काळामध्ये युद्धामुळे अर्थव्यवस्था ढासळली होती, हे कारण दिलं गेलं. आणि त्यानुसार 1974मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित करण्याचं ठरवलं. ही आणीबाणी घोषित केली. 1975 ते 1977पर्यंत ही आणीबाणी राहिली. संपूर्ण हा जो कालावधी होता, हा 1975 ते 1977पर्यंत होता. तसं पाहिलं तर ह्या आणीबाणीची अनेक कारणं सांगितली जातात, कारण त्या काळामध्ये राजकीय परिस्थिती देखील अस्थिर झालेली होती. परंतु आपल्या पाठ्यक्रमात जी राजकीय परिस्थिती दिलेली आहे, तर त्यामध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचारामध्ये शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाने जो निकाल दिला, श्रीमती इंदिरा गांधी यांच्या विरोधात निकाल दिला आणि त्यामुळे संपूर्ण देशव्यापी संप झाला, निषेध झाला. आणि त्याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांनी नेतृत्व केलं आणि त्यामुळे श्रीमती इंदिरा गांधी यांचे विरोधक वाढले. त्यामुळे अधिक परिस्थिती गुंतागुंतीची बनली. कायदा आणि सुव्यवस्था जी परिस्थिती होती ती देखील बिघडली. आणि मग संविधानामध्ये ज्या आणीबाणीविषयक तरतुदी होत्या, त्याद्वारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली गेली. भारताचे राष्ट्रपती आणीबाणी लागू करण्याबाबत घोषणा करत असतात. म्हणजे ज्यावेळेस कुठलाही देश संकटात येतो, मग ते युद्ध असेल किंवा आर्थिक संकट असेल किंवा राजकीय अस्थिरता असेल, तर त्यावेळी अशा प्रकारची आणीबाणी लागू केली जाते. तर अशा प्रकारे आणीबाणीचा हा जो काळ होता 1975 ते 1977पर्यंत राहिला. ह्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर नंतरच्या कालावधीत अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. आता हा जो जनता पक्ष होता, हा नव्याने स्थापन झालेला होता. आणि ह्या जनता पक्षाच्या निर्मितीनंतर श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असलेला जो काँग्रेस पक्ष होता, ह्या काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि मोरारजी देसाई हे भारताचे नवीन पंतप्रधान झाले. हे जनता पक्षाचं सरकार होतं, परंतु आपण पाहिलं की अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ह्या जनता पक्षाची निर्मिती केली होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये आपापसांमध्ये मतभेद निर्माण झाले. त्यामुळे जनता पक्षाचं हे सरकार देखील खूप काही काळ टिकलं नाही. त्यानंतर चरणसिंग हे पंतप्रधान झाले, त्यांचं सरकार देखील खूप कमी काळ टिकलं. त्यानंतर 1980मध्ये पुन्हा निवडणुका घेण्यात आल्या आणि पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेवर आला आणि श्रीमती इंदिरा गांधी ह्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. 1960 आणि 1970च्या दशकानंतर 1980च्या दशकाचा आपण विचार करूया. 1980च्या दशकामध्ये भारताच्या अंतर्गत क्षेत्रामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या. मी तुम्हाला सांगितलं की 1947 साली जरी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं असलं, तरी अंतर्गत भारतामध्ये अनेक जे प्रदेश होते त्यांच्यामध्ये स्वतंत्र राष्ट्रासाठी प्रयत्न चाललेले होते. त्यामध्ये पंजाब खलिस्तान चळवळ असेल किंवा ईशान्येकडील राष्ट्र असतील. 1980च्या दशकामध्ये शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान चळवळ सुरू केली होती. याचा सविस्तर भाग आपण प्रकरण 3 मध्ये अभ्यासणार आहोत. हे आंदोलन इतकं उग्र होतं की ह्या आंदोलनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानचा पाठिंबा होता. 1984मध्ये अमृतसर या ठिकाणी जे सुवर्ण मंदिर आहे, ह्या सुवर्ण मंदिरात अतिरेक्यांनी आश्रय घेतलेला होता. ह्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी
श्रीमती इंदिरा गांधी यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. भारतीय लष्कर पाठवलं त्या ठिकाणी अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी. आणि ह्याच पथकातील श्रीमती इंदिरा गांधींच्या सुरक्षा रक्षक पथकातील जो शीख रक्षक होता, ह्या शीख रक्षकानेच श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या केली. ह्याच कालावधीमध्ये भारतामध्ये ईशान्य भारतातील जे राष्ट्र होते त्या ठिकाणी उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन निर्माण झालेले होते. ईशान्येकडील भारत समस्यांचा पण आपण विचार प्रकरण 3 मध्ये करणार आहोत. त्यानंतर श्रीमती इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर 1984 मध्ये भारताचे पंतप्रधान झाले राजीव गांधी. श्रीमती इंदिरा गांधी यांचेच सुपुत्र राजीव गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोठे योगदान दिले. कारण आधुनिकतेचा पाया त्यांनी रचला. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न राजीव गांधी यांनी केला. त्याच दरम्यान श्रीलंकेमध्ये काही अल्पसंख्याकांच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या. तमिळ अल्पसंख्याका संदर्भात ज्या समस्या होत्या त्या सोडवण्यासाठी राजीव गांधी यांनी पुढाकार घेतला. म्हणजे जो तमिळ समुदाय होता त्यांना देशांतर्गत स्वायत्तता दिली पाहिजे. श्रीलंकेमध्ये असलेले तमिळ समुदाय त्यांना स्वायत्तता देऊन एकसंध श्रीलंकेची जी कल्पना होती त्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता. ही पुन्हा एक वेगळी मोठी समस्या होती. आणि त्याच दरम्यान राजकीय घडामोडींना वेग आलेला होता. संरक्षण सामग्री आणि बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात भ्रष्टाचाराच्या प्रकरणात श्री राजीव गांधी यांच्यावर खूप टीका झाली. कारण राजकीय भ्रष्टाचार हा त्या काळातला निवडणुकांचा एक महत्त्वाचा मुद्दा बनला. कारण जो पक्ष भ्रष्टाचार करेल तो पक्ष निवडणुका जिंकत नव्हता. आणि त्याचमुळे सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. त्यानंतर पुन्हा अनेक पक्ष एकत्र आले आणि पुन्हा जनता दलाचे जे विश्वनाथ प्रताप सिंग होते ते भारताचे पंतप्रधान झाले. त्यांचं महत्त्वाचं धोरण होतं मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण. लक्षात ठेवा, विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणाचं जे धोरण होतं ह्या आरक्षणाच्या धोरणात त्यांचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं. परंतु पुन्हा अंतर्गत वादविवाद झाले आणि विश्वनाथ प्रताप सिंग हे देखील फार काळ प्रधानमंत्री पदावर राहू शकले नाहीत. आणि पुन्हा 1990 मध्ये चंद्रशेखर हे भारताचे पंतप्रधान झाले. त्यांचं सरकार देखील अल्पकाळ टिकलं. त्यानंतर 1991 मध्ये श्रीलंकेतील लिट्टे, कारण तुम्ही पाहिलं की तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी राजीव गांधी यांनी जे पाऊल उचललेलं होतं यातीलच अशांतता जी धुमसत होती लोकांमध्ये, मग त्यातच ही जी संघटना होती ही राजीव गांधी यांच्या निर्णयाच्या विरोधात होती. आणि श्रीलंकेतील लिट्टे ह्या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली. 1991चा जी निवडणूक प्रचार चाललेली होती ह्या प्रचारादरम्यान या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली. 1980चं दशक आपण अभ्यासतोय. ह्या दशकाच्या शेवटी जम्मू आणि काश्मीर येथील पंडितांचा जो प्रश्न होता हा प्रश्न पुन्हा मोठ्या प्रमाणावरती निर्माण झाला. कारण यातून अतिरेकी कारवायांनी काश्मीरी पंडितांना तिथून हाकलून लावलं, तिथून निघून जाण्यास भाग पाडलं. ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत गेली. लक्षात घ्या, अजूनही ही समस्या इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढते की त्यातून दहशतवाद, काश्मीरमध्ये जो दहशतवाद निर्माण झाला ना त्याची सुरुवातच इथून झालेली आहे. 1980च्या दशकानंतर 1960चं दशक, 1970चं दशक, 1980चं दशक हे संपूर्ण अभ्यासल्यानंतर 1991 मध्ये संपूर्ण जगाच्या आणि भारतीय इतिहासामध्ये हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचं ठरलं.
कारण 1991 नंतरच्या कालावधीमध्ये जगात खूप मोठ्या प्रमाणावरती आर्थिक, राजकीय अनेक प्रकारचे बदल घडून आले. त्यामध्ये सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि जगातील जे पहिलं महायुद्ध, दुसऱ्या महायुद्धानंतर जे सुरू झालेलं होतं ते म्हणजे शीतयुद्ध, ते शीतयुद्ध संपलेलं होतं. लक्षात घ्या, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा संपूर्ण कालावधी जो होता 1989 पर्यंतचा, ह्या काळामध्ये जगामध्ये परिस्थिती, राजकीय परिस्थिती जी होती ती अस्थिर होती. हे प्रत्यक्ष युद्ध नव्हतं. आपण राज्यशास्त्रामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये शीतयुद्ध ही संकल्पना अभ्यासली आहे. आणि हे जगातलं शीतयुद्ध जे होतं ते सोव्हिएत युनियनचं विघटन झालं. रशिया हे एक स्वतंत्र मोठं राष्ट्र अस्तित्वात आलं. आणि त्याच दरम्यान भारतामध्ये PV नरसिंहराव हे पंतप्रधान होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आले. ह्याच कालावधीमध्ये अयोध्या इथल्या राम जन्मभूमीचा आणि बाबरी मशिदीचा प्रश्न निर्माण झालेला होता. 1996 ते 1999 ह्या कालावधीत भारताच्या लोकसभेमध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि त्यामुळे अनेक पंतप्रधान ह्या काळात सत्तेवर आले. मग त्यात अटल बिहारी वाजपेयी, HD देवेगौडा, त्यानंतर इंद्रकुमार गुजराल हे भारताचे पंतप्रधान झाले. आणि शेवटी 1999 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार निर्माण झालं. हे आघाडीचं सरकार होतं. आघाडीचं सरकार म्हणजे काय? अनेक पक्षांनी एकत्र येऊन निर्माण केलेलं हे सरकार होतं. आणि अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान झाले. अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या शेजारील राष्ट्र, त्या राष्ट्रांशी चांगल्या प्रकारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच पाकिस्तानबरोबर त्यांनी संवाद साधण्याचा देखील प्रयत्न केला, परंतु त्यात देखील यश आलं. भारताला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित करायचं होतं. त्यामुळे 1974 साली भारताने जी राजस्थानमधल्या पोखरण या ठिकाणी जी पहिली अणुचाचणी केली होती, त्याच ठिकाणी भारताने 1998 मध्ये दुसरी अणुचाचणी केली आणि भारताला अण्वस्त्रधारी म्हणून घोषित केलं. आणि त्यानंतर 1999 मध्ये पुन्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एक युद्ध झालं. ते युद्ध झालं कारगिल क्षेत्रामध्ये. ह्या युद्धात देखील भारताने पाकिस्तानचा पराभव केला. लक्षात घ्या की पाकिस्तान आणि भारत यांच्यामध्ये हे 3 युद्ध झाले. 1950 ते 2000 सालापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान 3 युद्ध झाले. पहिलं युद्ध झालं 1965 साली, दुसरं युद्ध झालं 1971 साली आणि तिसरं युद्ध झालं 1999 साली. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण भारत आणि पाकिस्तान यांच्यातला जो संघर्ष होता हा प्राथमिकरित्या थोडक्यात पाहिला. 1991 नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल घडून आले. त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये पण बदल घडून आले. भारतीय अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन, सामाजिक न्यायासह समाजवादी समाज रचना ही भारताच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्येच राहिलेली. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये होती. लक्षात घ्या, आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्याय, म्हणजे सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. कारण भारताला उद्योगधंद्यांच्या बाबतीत महत्त्वाचं स्थान प्राप्त करायचं होतं. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्था विकसित करण्याकरता भारत प्रयत्नशील होता. भारतामध्ये अनेक प्रकारचे उद्योग उभारून भारताला स्वावलंबी बनवायचं होतं.
मग त्यासाठी नियोजन करणं गरजेचं होतं. भारतीय अर्थव्यवस्था ही सामाजिक न्यायावर आधारलेली होती. म्हणजे ही अर्थव्यवस्था सामाजिक न्यायावर आधारलेली अशी अस्तित्वात आणायची होती. आणि त्याचमुळे योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना देखील आखण्यात आल्या. आपल्या अभ्यासक्रमातील प्रकरण 4 आर्थिक विकास ह्या प्रकरणामध्ये संपूर्ण पंचवार्षिक योजनांचा अभ्यास आपण करणार आहोत. 1991 मध्ये PV नरसिंहराव हे पंतप्रधान असताना मोठ्या प्रमाणावरती आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ झाला. लक्षात घ्या, PV नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न झाले. ह्यात ज्या आर्थिक सुधारणा आहे त्यांना आर्थिक उदारीकरण असं म्हटलं जातं. कारण भारताची जी आर्थिक व्यवस्था होती ह्या धोरणामुळे भरभराटीस आली, विकास झाला. भारतामध्ये परकीय गुंतवणूक वाढली, अनेक परकीय उद्योग भारतात आले. वैज्ञानिक क्षेत्रात कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारवण्यास मदत केली. त्याचबरोबर IT क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी देखील रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या. असे हे जे बदल झाले, ह्या बदलांना जागतिकीकरण असे म्हटले जाते. लक्षात घ्या की भारताची आर्थिक व्यवस्था 1991च्या धोरणानुसार भरभराटीस आली. उद्योग क्षेत्रांमध्ये विकास घडवून आणण्यात आला. वैज्ञानिक क्षेत्रामध्ये विकास घडवून आणण्यात आला. अनेक कुशल व्यावसायिक जे होते त्यांनी उद्योग उभारले. भारतीय अर्थव्यवस्था त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुधारली. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान क्षेत्र ह्या क्षेत्रातील उद्योग मोठ्या प्रमाणावर वाढले आणि त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. आणि हे जे बदल झाले ह्या बदलांना जागतिकीकरण असं म्हटलेलं आहे. आणि भारताने 1991 नंतर जे धोरण स्वीकारलं तेच म्हणजे जागतिकीकरण. भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला. त्यानंतर वैज्ञानिक क्षेत्रामध्ये कशा प्रकारे भारताने मोठं पाऊल उचललं ते लक्षात घ्या. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य म्हणजेच स्वावलंबन. ह्या स्वावलंबनासाठी भारताने प्रयत्न केले. कारण स्वातंत्र्यानंतर भारताला अन्नधान्याच्या बाबतीत सुद्धा इतर राष्ट्रांवरती अवलंबून राहावं लागायचं. मग अशा वेळी भारताने अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालं पाहिजे. यासाठी 1965 मध्ये जी हरित क्रांती सुरू झाली भारतामध्ये, त्या हरित क्रांतीचे जनक म्हणजेच डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांनी हरित क्रांती घडवून आणली. कारण त्यांनी नवीन शास्त्रीय तंत्राचा वापर करून अन्नधान्यांचं उत्पादन वाढवलं. त्यामुळे हरित क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर M.S. स्वामीनाथन. आणि ही हरित क्रांती केव्हा सुरू झाली? 1965 मध्ये भारतात हरित क्रांती सुरू झाली. त्यानंतर दूध उत्पादनातील ज्या सहकारी चळवळी होत्या, ह्या चळवळींच्या प्रयोगाने देखील मोठ्या प्रमाणावरती दूध उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न झाला. त्याला धवल क्रांती असे म्हटले जाते. आणि धवल क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर वर्गीस कुरियन. कारण त्यांनी दूध उत्पादनातील ज्या सहकारी चळवळी होत्या ह्या चळवळीच्या प्रयोगाने दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवलं. त्यामुळे डॉक्टर वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक असे संबोधले जाते. लक्षात घ्या, हरित क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर M.S. स्वामीनाथन. आणि हरित क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर वर्गीस कुरियन. त्यानंतर भारताने अणुशक्ती, अवकाश संशोधन ह्या क्षेत्रांमध्ये देखील प्रगती केली. डॉक्टर होमी भाभा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. लक्षात घ्या, डॉक्टर होमी भाभा यांना भारतीय अणुशक्तीचे जनक म्हणून संबोधलं जातं. कारण त्यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. आणि अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती, औषधे, संरक्षण आणि त्याचबरोबर शांततेच्या कारणासाठी करण्यावर भारताचा भर होता. अवकाश तंत्रज्ञानामध्ये सुद्धा भारताने मोठी कामगिरी केली. 1975 मध्ये भारताने पहिला उपग्रह अवकाशात सोडला, तो म्हणजे आर्यभट्ट. लक्षात ठेवा, आर्यभट्ट हा पहिला उपग्रह होता जो अवकाशात सोडण्यात आला.
हा उपग्रह रशियाच्या मदतीने भारताने अवकाशात सोडला. भारताकडे यशस्वी अवकाश कार्यक्रम आहे आणि त्यामुळे ह्या कार्यक्रमाअंतर्गत अनेक प्रकारचे उपग्रह अवकाशात सोडले जातात. भारतात उपग्रह जे अवकाशात सोडले जातात ते ठिकाण कोणते? श्रीहरिकोटा. श्रीहरिकोटा ह्या ठिकाणाहून भारतातून उपग्रह हे अवकाशात सोडले जातात. त्यानंतर भारतामध्ये सामाजिक क्षेत्रात पण अनेक बदल घडून आणले. कारण समाज व्यवस्था ही सुरळीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती विकास कामं हाती घेण्यात आली. त्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण, त्या संदर्भात ज्या समस्या होत्या तर त्यामध्ये बदल घडून आणण्यात आले. त्याचबरोबर काही वंचित घटक असतील त्यांच्या विकासासाठी काही धोरणं राबवण्यात आली. आपल्या देशातील महिला आणि बाल विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आणि हा कार्यक्रम हाती घेण्यासाठी 1985 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग हा निर्माण करण्यात आला. लक्षात घ्या, महिला व बाल विकास यांच्या सर्वांगीण विकासासाठी 1985 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कार्यवाहीस मदत व्हावी म्हणून अनेक प्रकारचे कायदे करण्यात आले. महिलांसंदर्भात जे जे कायदे झाले त्यामध्ये हुंडा प्रतिबंध कायदा, समान वेतन कायदा यांचा समावेश होता. लक्षात घ्या, स्त्रियांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळावं, कारण आपली भारतीय सामाजिक व्यवस्था ही पुरुषप्रधान आहे. भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती मानली जाते आणि आपण याआधी इतिहास अभ्यासलेला आहे की स्त्रियांवरती आधीच्या काळात मोठ्या प्रमाणावरती अन्याय होत असे आणि आधुनिकतेच्या ह्या युगामध्ये स्त्रियांना पुरुषांबरोबरीचे स्थान प्राप्त व्हावे त्यासाठी स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रकारचे कायदे करण्यात आले. त्यामध्ये हुंडा प्रतिबंध कायदा आणि समान वेतन कायदा यांचा देखील समावेश होता. त्यानंतर 73वी आणि 74वी संविधान दुरुस्ती जी होती तर त्या दुरुस्तीमुळे स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. म्हणजे लोकशाहीचा एक भाग, लोकशाहीमध्ये प्रतिनिधी म्हणून स्त्रियांना देखील आता उभं राहता येऊ लागलं आणि स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी त्यामुळे राखीव जागा ठेवण्यात आल्या. ज्यावेळेस संविधान लिहिले गेले त्यावेळेस असे वाटले होते की ह्या जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटक जे आहेत त्या समाज घटकांचा जो सन्मान आहे किंवा त्यांना अनेक प्रकारच्या समान संधीपासून वंचित राहावे लागते. कारण त्यावेळेसची समाज व्यवस्था जी होती, आपण भारतीय इतिहास अभ्यासलेला आहे की भारतीय समाज व्यवस्था ही वर्ण व्यवस्थेवरती आधारलेली होती सुरुवातीच्या काळामध्ये. त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती म्हणजे भेद खूप पाळले जायचे. अनेक प्रकारची जाती व्यवस्था होती. त्यामुळे श्रेष्ठ, कनिष्ठ, गरीब, श्रीमंत, उच्च, नीच असे भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती भेद निर्माण झालेले होते आणि त्यामुळे भारताचं संविधान लिहिलं गेलं त्यावेळेस संविधानकारांना असं वाटलं की ह्या जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटक जे आहेत त्यांना सन्मान आणि समान संधीपासून त्यांना वंचित राहावं लागतंय. मग ह्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी 1953 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. त्यानंतर 1978 मध्ये पी.बी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यासाठी आणखी एक आयोग नेमण्यात आला. अनेक प्रकारच्या सेवा आणि संस्थांमध्ये ह्या मागासवर्गीयांना किंवा मागास समाज घटकांना प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षण ठरवून देण्यात आलं आणि आरक्षणाचं धोरण त्यानुसार स्वीकारण्यात आलं. त्याचबरोबर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती
ह्या समाज घटकांना जे उच्चवर्णीय होते त्यांची भीती, हिंसा, दडपशाही यांच्यापासून मुक्त राहावं आणि त्याचबरोबर त्यांना प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने जगता यावे. त्यामुळे 1989मध्ये शासनाने अत्याचार विरोधी म्हणजे ॲट्रॉसिटी कायदा संमत केला. 1960 नंतरच्या संपूर्ण ज्या घडामोडी होत्या ह्या घडामोडी आपण पाहिल्या. राजकीय व्यवस्थेत कशाप्रकारे बदल घडून आले, कोणकोणते पंतप्रधान होऊन गेले आणि त्यांच्या कारकिर्दीत कोणकोणते महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. त्याचबरोबर भारतामध्ये समाजव्यवस्थेमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये, त्याचबरोबर विज्ञान क्षेत्रामध्ये कोणते बदल घडले हे प्रमुखरित्या आपण पाहिले. तर आपण एक संकल्पना पाहिली होती 1991 नंतर भारताने जी अर्थव्यवस्था स्वीकारली त्यामध्ये जागतिकीकरण, ह्या जागतिकीकरणाचा स्वीकार भारताने केला. हे जागतिकीकरण नक्की काय आहे ते समजून घ्या. ह्या जागतिकीकरणामुळे काय झालं, जे अर्थकारण होतं, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, समाज, संस्कृती ह्या संपूर्ण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती बदल घडून आले. ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये बदल घडून आले आणि ह्या जागतिक पातळीवरती अनेक क्षेत्रांमध्ये भारत एक महत्त्वाचा देश म्हणून उदयास आला. संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेला राष्ट्र चीन आणि त्यानंतर द्वितीय क्रमांकाची लोकसंख्या असलेलं राष्ट्र भारत. त्यामुळे भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या आहे, शिवाय विस्ताराने पण भारत देश मोठा आहे. त्यामुळे अनेक देशांना व्यापारासाठी भारतावर अवलंबून राहावं लागलं. भारतामध्ये अनेक परकीय उद्योगांनी गुंतवणूक केल्या आणि त्यातूनच नंतरच्या कालावधीमध्ये ब्रिक्स ही संघटना उदयास आली. ब्रिक्स संघटनेमध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका हे राष्ट्र ह्या संघटनेमध्ये समाविष्ट आहे. तुम्ही G7 हे मागच्या इतिहासामध्ये अभ्यासलं असेल. त्यानंतर G20 ही संघटनासुद्धा कार्यरत झाली. ह्यासारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. कारण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती बाजारपेठा उपलब्ध आहेत आणि अनेक युरोपीय राष्ट्र किंवा पाश्चिमात्य राष्ट्र किंवा अनेक इतर जे प्रमुख राष्ट्र आहेत त्यांच्यासोबत भारताचा व्यापार हा चालू असतो आणि त्यामुळे भारताला एक महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर दूरसंचार आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पण भारताने खूप महत्त्वाची क्रांती केलेली आहे. भ्रमणध्वनी म्हणजेच काय, मोबाईलला मराठीतून काय म्हणतात, भ्रमणध्वनी, आणि इंटरनेटला आंतरजाल सेवा. म्हणजेच मोबाईल आणि इंटरनेट, त्याचबरोबर उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा ह्या संपूर्ण भारतभर आज पसरलेल्या आहेत. राजकीय क्षेत्रात सुद्धा लोकशाही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि भारतीय युवकांच्या जीवनशैलीत आपण पाहतोय की अलीकडे खूप बदल झालेला आहे. त्यांच्या आहाराविषयक सवयी, पोशाख, भाषा, समजुती ह्या सगळ्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर बदल घडून आलेले आहे आणि आधुनिक युगाचा पाया भारतात रोवला गेला आहे आणि आता भारत विकसित राष्ट्र होण्याच्या प्रयत्नात आहे. तर अशा प्रकारे आपण 1960 नंतरच्या घडामोडींचा अभ्यास केला. पुढील पाठामध्ये भारतापुढील काही अंतर्गत आव्हानं आहेत त्या आव्हानांचा आपण अभ्यास करणार आहोत.